मग मित्रांनो, पावसात भिजणारी महादेवाची भव्य मूर्ती दिसली का? आतापर्यंतची 3 राज्य मी पहिल्यांदा मित्रांनो एका दिवसामध्ये ओलांडले आहेत. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे आनंदी राहा, हसत खेळत राहा, मजेत राहा आणि फिरत राहा. सो आता मी आहे गोव्यामध्ये. माझा याच्या आधीचा जो ब्लॉग होता तो मुंबई गोवा हा ब्लॉग होता. त्या ब्लॉग मध्ये मी साखरपा आणि देवरुख मार्ग कसा होता तो सगळा अनुभव मी शेअर केला आहे. सो आज मी जात आहे मित्रांनो गोकर्ण मुरुडेश्वर करायला. आता सकाळी 7:30 वाजता आम्ही घरात निघालो. सो आज माझ्यासोबत माझा ओढावड्याचा बंधू भाऊ आहे, सागरबाई आहेत. सो आज आम्ही गाडीमध्ये दोघं आहोत आणि आजचा जो आपला ब्लॉग आहे हा गोकर्ण मुरुडेश्वर जाणार आहोत. सो आजच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो हा पूर्ण जर्नी आपण NH66 म्हणजे मुंबईतला महाराष्ट्रातला सगळ्यात प्रसिद्ध मार्ग जो खालती कोची पर्यंत शेवटपर्यंत गेला. सो आजची आपली पूर्ण जर्नी ही एकाच महामार्गावरती आहे, NH66 वरती. सो आतापर्यंतचा NH66 जो माझ्या लास्ट ब्लॉग मध्ये आपण अनुभवला आणि आज जो NH66 आहे हा किती वेगळा आहे आणि हा पुढचा रस्ता किती मस्त आहे, हा सगळा एक्सपिरियन्स आपण अनुभवणार आहोत. आणि व्हिडिओच्या शेवटी आपण महादेवाची एक मोठी मूर्ती पाहणार आहोत. सो आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे. लेट्स गो. सो मित्रांनो, याची हाच तो भाग त्याचा रिसेंटली युट्यूब वरती व्हिडिओ देत होते, दरड कोसळली ती. हा पूर्ण महामार्ग बंद करून आता पूर्ण ट्रॅफिक ही दुसऱ्या मार्गावरती वळवण्यात आलेली आहे. ही सुरक्षा भिंत तोडून पूर्ण दरड खालपर्यंत आलेली आहे. आता आपण जिथे आहोत हा गोव्यातला भाग आहे, हा महाराष्ट्र संपलेला आहे. सो गोव्यामध्ये NH66 हा सध्या तरी काही एक पॅच बंद आहे. सो आपलं आगमन गोवा इथे झालं आहे मित्रांनो. आणि गोव्यामध्ये एंटर करताच पहिलं आपल्याला भेटतं ते आहे मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट. सो आता हे गोव्याच्या बाहेरच्या बाजूला मित्रांनो रिसेंटली आता एअरपोर्ट चालू झालं आहे. मोपा एअरपोर्ट म्हणतात. याचे इनिशियल्स हे GOX गॉक्स करून आहे. सो मागच्या वर्षी माझी एक सडन प्लेनची जर्नी झाली होती मुंबई ते कोकण. ती जर्नी फार मस्त होती. आणि हा एअरपोर्टचा फर्स्ट फेज मित्रांनो रनिंग आहे. आणि सध्या या एअरपोर्टची रात्रीच्या वेळेस मित्रांनो हॉन्टेड कहाणी म्हणजे भूताटकी कहाणी सध्या सोशल मीडियावरती व्हायरल आहे. त्याबद्दल आपल्याला काही माहिती आहे का? आपण काही ऐकलं आहे का? ऐकलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. सो आता आपला इथून पुढचा प्रवास काही वेळ तरी म्हणजे 1-1.5 तास तरी मला वाटतं त्याहून जास्तच आपण थोड्या वेळ गोव्यामध्येच असणार आहे. सो आता आपण गोव्यामध्ये CNG ही रिफिल करणार आहोत. आज गोव्यातले CNGचे रेट आपल्याला आता बघायला भेटणार आहे थोड्या वेळात. सो आपली जर्नी कंटिन्यू ठेवूया. सो मित्रांनो, आता आपण आहोत चरोपा नदी गोवा इथे. सो इथे या नदीमध्ये मित्रांनो मागच्या वर्षी जेव्हा गोव्यामध्ये नॅशनल गेम्स भरवले गेले होते त्याचे जो वॉटर स्पोर्ट्स जे असतात ते सगळे वॉटर स्पोर्ट्स मित्रांनो याच नदीच्या परिसरामध्ये सगळे आपल्याला मागच्या वर्षी नॅशनल गेम्स पाहायला भेटले. नेमकं त्यावेळेस मी गोव्यात होतो, पण ॲज युजल मला सुट्टी नाही होती म्हणून माझ्या नॅशनल गेम्सचे बऱ्यापैकी इव्हेंट मला तो कव्हर करता आला असता, पण तो इव्हेंट मिस झाला. सो आता मित्रांनो महाराष्ट्राप्रमाणे गोव्यामध्येही काय मस्त हिरवळ फुलली आहे मित्रांनो. आणि खरंच इकडचं निसर्गही बघण्यासारखं आहे. सो आता गोव्यामध्ये आता लॉंग विकेंड आहे, 15 ऑगस्टची सुट्टी आहे. तो या पिरियडमध्ये गोव्यामध्ये प्रवासी भरपूर आले असतील लॉंग विकेंडच्या निमित्ताने निसर्ग व एकंदरीत गोवा अनुभवायला. पण आज आपण गोवा डायरेक्ट पार करणार आहोत म्हणजे महाराष्ट्रातनं जर्नी स्टार्ट करून आपण कर्नाटकला जाणार आहोत. सो आता आपण आपली जर्नी कंटिन्यू ठेवूया. सो मित्रांनो, गोव्यामध्ये नाश्त्याचे प्रकारही आपल्यापेक्षा थोडेसे वेगळे आहेत. त्या आपल्याला उपमा पोहा वगैरे असं बघायला भेटत नाही. सो इथे सगळे ब्रेड आणि पाववाले आयटम आहेत मोस्टली सगळे. सो आपण आता आपला नाश्ता स्टार्ट करूया. सो मित्रांनो, आपला नाश्ता झालेला आहे. सो गोव्यामध्ये नाश्त्याचे प्रकार हे सगळे पाव बेस्टच भेटले. मुंबईमध्ये जनरली आपल्याला साबुदाणा खिचडी किंवा
पोहा किंवा उपमा व हे सगळे पदार्थ आपल्याला पाहायला भेटतात. कुठच्याही आपण जनरली हॉटेलमध्ये गेलो तर हेच मेन्यू असतात, पण आपल्याला गोव्यामध्ये याच्या विपरीत सगळे पाववाले आणि पावभाजी म्हणजे भाजी आणि पावचे भरपूर सारे व्हेरायटीज वगैरे हे सगळे पाहायला भेटले. सो आयुष्यात पहिल्यांदा मी आज गोव्यामध्ये नाश्ता केलाय. सो आता आपण गोवा पार करून जाणार आहोत कर्नाटकामध्ये. तो पहिल्यांदा एवढी मोठी जर्नी कर्नाटकापर्यंत जात आहोत. आता सकाळी वाजले आहेत 8:30. सो थोडासा ॲज युजल मी उशीरच आहे. तो बघू आता मुरुडेश्वरला आपण कधी पोहोचतो आणि आपल्याला जमलंच तर आपण गोकर्णही करणार आहे. आपला प्रवास चालू करू. लेट्स गो. सो मित्रांनो, आता येऊन आपण पोहोचलोय गोव्यातील राजधानी म्हणजे पणजी इथे. सो इथे मित्रांनो दरवर्षी गोवा कार्निवल फेस्ट असतो. सो मागच्या वर्षीचा जो एडिशन होता गोवा कार्निवल फेस्टचा तो मी कव्हर केला होता. मित्रांनो इतका भारी अनुभव होता ना तो, म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा मी कुठचा तरी कार्निवल प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला होता. आणि तो व्हिडिओ कंटेंटही इतका भारी होता की इकडे वेगवेगळ्या प्रकारचे रथ किंवा देखावे मला पाहायला भेटले. ते कंटेंट खरंच खूप भारी होता. थोडासा वेळ भेटला तर तो व्हिडिओ नक्की बघा. आणि आता मित्रांनो आपण ज्या ब्रिजवर आहोत, हा ब्रिजही अजूबाच आहे. या ब्रिजचं नाव आहे अटल सेतू. तो हा आहे गोव्यातला अटल सेतू. मित्रांनो मुंबईचा जो आपला अटल सेतू आहे त्याला 21 किलोमीटरला आपल्याला 250 रुपयाचा टोल द्यावा लागतो, पण नशिबाने इथे कुठलाच टोल नाही आहे. आणि रस्त्याच्या कडेला खूप सारी सिनरिक व्ह्यू आहे. मित्रांनो गोव्यातलं एवढं मस्त हिरवळ आपल्याला या ब्रिजवरनं अनुभवायला भेटते. खूप भन्नाट आणि सही व्ह्यू आहे. आणि तेवढंच नाही मित्रांनो, इथे आपल्याला समोर आता एक तिरंगा पाहायला भेटेल जो या रस्त्याच्या मध्यस्थी ह्यांनी बांधला आहे. तो समोर आता आपल्याला बघायला भेटत आहे. सो मित्रांनो हाही रस्ता NH66च आहे. या रस्त्याचं नाव जर मून नंबर बघितलं तर NH66च आहे. म्हणजे NH66 वरती मित्रांनो एक केबल ब्रिज आहे. तसे गोव्याला आता 2 केबल ब्रिज आहे. थोड्या वेळाने आपण त्या दुसऱ्या ब्रिजवर जुवारी ब्रिजवरती असणार आहे. सो गोव्याचा NH66 मित्रांनो काय भारी सुसाट रस्ता आहे. म्हणजे म्हणतात ना कसलीच त्रास नाही. आणि आतापर्यंतची जर्नी मित्रांनो कशी NH66 खूप भारी झाली. सो आता आपण आपली जर्नी कंटिन्यू ठेवूया. सो मित्रांनो आता रेडिओवरती आपण ऐकतो थोडी गोवन भाषा. टेक्नॉलॉजी वापरता डायफ्रॉम बॉल टेक्नॉलॉजीचा एकदम बुनियादी बरोबर डीप जातात आणि तुझी बुनियाद घोट झाली म्हणून ऑटोमॅटिकली तुझे घर घोट जाता. वांगडाच बेस्ट ऑफ द इंजिनियर्स तुझ्या प्रोजेक्टाचेर काम करता. फुल प्रूफ प्लॅनिंग असता ताका लागून प्रोजेक्टाक डिले जायना. सो हे सगळे जर तुका अनुभवपाक जाय आसत कारण हेरिटेज इन्फ्रास्पेसा कडेन 450 घरां बांदपाचो एक्सपिरियन्स आसा. दे हॅव वर्क इन 14 स्टेट्स अँड 35 सिटीज. सो एक्सपिरियन्स रिली गोज अ लॉंग वे. जर तुका माहिती जाय आसत अदीक जाल्यार कॉल करपाक शकता तूं 9601-959595 या नंबराचेर. धन बदल के तो देखो. एक नाव हेरिटेज इन्फ्रास्पेस. मित्रांनो कशी वाटली गोवन भाषा? तर या भाषेचाही आपला एक चांगला गोडवा आहे. मस्त भाषा आहे ही. कुठेतरी मराठीचा एक याला तडका आहे या भाषेला. ऐकायला खरंच खूप सही व मस्त वाटते ही भाषा. सो मित्रांनो 65 किलोमीटर अराउंड मी माझ्या घरापासून ओढावड्यापासून आलो आहे. आणि आता हा रस्ता मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो हा पूर्ण NH66च आहे. सो आता मी कॅमेरा फ्लिप करतो. सो मित्रांनो हा रस्ता पूर्ण म्हणजे आता मी जिकडनं प्रवास चालू केला तिथपर्यंत मित्रांनो हा रस्ता असाच आहे. फक्त मध्ये जिथे थोडंसं म्हणतात ना आपल्याला एक शहर लागलं किंवा जिथे मध्ये दरड कोसळलेली भेटली तर आपण तेवढा एक फक्त भाग सोडला तर बाकी ही बघा माझी गाडी एक नॉर्मल आपण 80च्या स्पीडमध्येच हा रस्ता आहे. आणि मित्रांनो हाही NH66 आहे तर किती नवल गोष्ट आहे. म्हणजे गोव्यासारख्या छोट्या राज्यामध्ये मित्रांनो NH66 ची दर्जा ही इतकी अप्रतिम आहे मित्रांनो. म्हणजे इथे हा रस्ता प्रॉपर नॅशनल हायवे असल्यासारखंच वाटत आहे. 3 लेन आहे, रस्त्याला मार्किंग आहे, सगळं आहे. आणि म्हणजे वाटत नाही जर्नी आपण वाटत ना सुखात व आणि प्रामुख्याने लवकर म्हणजे तुमच्या इंजनवरती त्रास नाही पडत, तुमच्यावरती शारीरिक त्रास नाही पडत, तुमचं म्हणजे वाटत ना कसलं चणचण नाही आणि वेळेमध्ये आपण डिस्टन्स कव्हर करू शकतो. सो असा रस्ता मित्रांनो देशातल्या सगळ्यात अमीर राज्य म्हणवला जाणारा आपल्या महाराष्ट्रामध्ये गेली 11 वर्ष हाच रस्ता खितपत पडलेला आहे मित्रांनो. ही किती दुःखदायी गोष्ट आहे. इथे प्रॉपर लेन मार्किंग पासून लेन स्पीड वगैरे सगळ्या गोष्टी मित्रांनो गोव्यामध्ये आपल्याला NH66 ला पाहायला भेटत आहे. सो हे असं काम मित्रांनो जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये जर बघायला भेटलं तर किती छान आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता सध्याची रस्त्यांची परिस्थिती आहे
परिस्थिती इतकी दैनंदिन आहे की तो अहमदाबाद हायवे आता बोलतात ना चक्के त्या रस्त्याला आता बोलतात ना भंगार करून ठेवलाय. भिवंडी रस्त्याची तीच चाळण आहे, ठाणे शहरातल्या आसपासच्या सगळ्या रस्त्यांची तीच चाळण आहे. सो मित्रांनो, गोव्यासारख्या छोट्या राज्यांकडनं, महाराष्ट्रासारख्या या भल्या मोठ्या स्वतःला मोठं म्हणून घेणाऱ्या राज्यांकडनं ही एक शिकण्याची गोष्ट आहे की मित्रांनो, ही जी रस्त्याची क्वालिटी इथे बघायला भेटत आहे ती खरंच खूप अप्रतिम आहे. आता इथे जवळजवळ 95 वरती गाडी आहे आणि रस्ता खरंच सुसाट व मस्त आहे मित्रांनो. सो अशी जर्नी व्हायला पाहिजे. त्यामुळे म्हणतात ना, खूप ओव्हरऑल प्रवास करायला जो आनंद भेटतो ना तो अशा रस्त्यांवरती भेटतो. तर आपली जर्नी चालू आहे. आता थोड्यात आपण अजून एक ब्रेक घेऊ. गाडीचा सीएनजी माझा संपलेला आहे आणि हा एक प्रॉब्लेम आहे मित्रांनो. जर तुम्ही गोव्याला येत असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या, NH66 जो चालू होतो म्हणजे जाराप नंतर आतापर्यंत तरी मला तरी सीएनजी असं भेटलेलं नाहीये. सो या पट्ट्यामध्ये जर कुठे आपल्याला सीएनजीचा थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. सो बघू आता मला कुठे नेक्स्ट सीएनजी भेटला तर तिथे मी पंपवाल्याला पण विचारीन आणि सीएनजीची माहिती तुम्हाला आता पुढे मी देईन. लेट्स गो. सो मित्रांनो, आता आपण पाहत आहोत गोव्यातील दुसरा केबल ब्रिज आणि हा केबल ब्रिज थोडासा आपला बँड्रा वर्ली सीलिंग सारखा दिसतो. आणि इथे मित्रांनो एक चांगली गोष्ट अशी आहे की इथे बाईक्सही अलाउड आहेत. मुंबईतील आपल्या बँड्रा वर्ली सीलिंगला बाईक्स अलाउड नाही. त्याचं कारण तसंच आहे, इथे हवा कधी कधी तेवढी जास्त असते, पण इथे आपण तो अनुभव घेऊ शकतो आणि खरंच खूप भन्नाट व्ह्यू आहे मित्रांनो. आणि गोवा राज्याचं मित्रांनो थोडीशी प्रशंसा जास्तच केली पाहिजे. इथले जे रस्ते आहेत मित्रांनो ते खरंच खूप चांगले व अप्रतिम आहेत कम्पॅरेटिव्हली महाराष्ट्राच्या. कम्पॅरेटिव्ह मी सांगत आहे मित्रांनो. आतापर्यंतची जर्नी खरंच खूप चांगली व सुसाट झाली. म्हणजे कसलाही त्रास, टेन्शन नाही. म्हणजे मस्त आता माझ्या बाजूला माझा भाऊ आहे, तर गप्पा गोष्टी मारत आपलं एक लेन डिसेन्सी मेंटेन करत आपण नॉर्मल एक एन्जॉय करत ही जर्नी करू शकतो. सो अशीच हसत खेळत आपली जर्नी स्टार्ट ठेवूया. सो मित्रांनो, आता आपण एक स्टॉप घेतलाय सीएनजी साठी. सो मेन रोडला मित्रांनो हे सीएनजी पंप आहे NH66 ला आणि हे पणजीच्या अराउंडच आहे मला वाटतं. आता ह्याच्या जस्ट आधी जो आपला ब्रिज गेला आपण जो बघितला आता व्हिडिओमध्ये, त्या ब्रिजच्या जस्ट पुढे आता आपले हे सीएनजी पंप आहे. शरायू पेट्रोल पंप आहे मित्रांनो. पेट्रोल पंपचं नाव शरायू पेट्रोल पंप. जर आपण या भागात कधी येत असाल तर. सो आता आपली गाडी रिफिल होत आहे, तोपर्यंत आपण एक निवांत घेऊया. आपली गाडी फुल झाली. सो मित्रांनो, हा मोठा केबलवाला ब्रिज संपताच आपल्याला राईट साईडला हे टोयोटाचं शोरूम दिसत आहे आणि त्याच्या बाजूला जे इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे तिथे आता आपण सीएनजी भरलं. मला ब्रिज खालती युटर्न मारून यावं लागलं. तर हे मोठंवाला आपलं ब्रिज संपताच आपल्याला हे पंप आहे सीएनजीचं. त्याच्या बाजूला एक लँडमार्क म्हणून आपण बघू शकतो टोयोटा शोरूम. आता आपली जर्नी कंटिन्यू. सो मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलो आहोत मडगाव इथे. या जागेचं पोर्चुगीज नाव मार्गोवा आहे. म्हणजे कोकण रेल्वेचे आपले प्रवासी आहेत त्यांना मडगाव हे नाव सगळ्यांच्याच मनातलं एक नाव असणार आहे. सो आता ज्या मार्गावरती मित्रांनो आपण आहोत हा NH66च आहे. तो NH66 हा मडगावच्या आतील भागातून जातो. मला असं वाटतं की हा जुन्या काळातलाच NH66 यांनी ठेवला आहे. माईट बी काहीतरी रिझन असेल, बायपासला जागा नसेल वगैरे किंवा असेल. सो थोड्या वेळ मित्रांनो आता आपण मडगावमध्ये आहोत. सो आता आपल्या समोर हे चर्च आहे. चर्चच्या आतमध्ये प्रार्थना चालू आहेत सकाळचे. सो मित्रांनो, मीही गोव्याच्या अशा मडगाव किंवा ह्या पट्ट्यामध्ये मी कधी फिरलो नाही आहे. तो थोड्या वेळ आता मस्त गोव्याच्या आतल्या भागाचा एन्जॉय घेऊया, स्पेसिफिकली मडगावचं, आणि मग आपली जर्नी कंटिन्यू ठेवूया. लेट्स गो. सो मित्रांनो, मार्गोवा नंतर NH66 हा पूर्ण असा जो ओल्ड मुंबई गोवा होता हा तसाच आहे. मार्गोवा नंतर जो कुठेच म्हणजे म्हणतात ना हायवे किंवा मोठा रस्ता वगैरे काहीच नाहीये. सो हा पूर्ण एक सिंगल लेन रोड असाच आहे. सो गोकर्णा साईडला वगैरे जर आपण कधी येत असाल तर आपली जर्नी या हिशोबानेच प्लॅन करा, कारण मार्गोवा नंतर हा हायवे एकदम छोटा होऊन जातो
रस्त्याची क्वालिटी मित्रांनो अप्रतिम आहे. आता भर पावसामध्ये रस्त्यावरती एकही खड्डा नाहीये. शहरातले रस्ते असो किंवा आता हे घाटातले रस्ते असो, रस्त्याची क्वालिटी चांगली आहे. पण आता हा सिंगल लेन असल्यामुळे मित्रांनो ट्रॅफिकचा थोडासा त्रास होतो. गाड्यांची संख्या आता थोडीशी आहे, त्यामुळे आपली स्पीड तेवढी आपल्याला गाडीची ठेवता येत नाही. त्यामुळे या गोष्टीचं थोडंसं लक्ष द्या. आणि जर गोकर्णा किंवा मुर्डेश्वरला जर आपण जात असाल तर आपल्याला हायवे लागत नाही. आता माझ्या डावीकडे पाली रेल्वे स्टेशन आहे. सो आता इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि इथपर्यंत हा पूर्ण मार्गोवा नंतर हा पूर्ण रस्ता हा सिंगल लेनचाच रस्ता आहे. सो आता हा पुढपर्यंत मला वाटतं गोवा संपेपर्यंत आपल्याला सिंगल लेनच रोड आहे. सो या भागामध्ये आपला एक थोडासा वेळ जास्त जातो. जर हा एक्सप्रेस हायवे किंवा मोठा हायवे असला असता तर स्पीड वाढली असती. पण या रस्त्याला मित्रांनो आपली एक मजा आहे, झाडाची सावळी आहे वगैरे बोलतात ना, आपलं एक वेगळेपण आहे या रस्त्याला. रस्त्याला कसला त्रास नाहीये, खड्डे खुड्डे नाही, काही नाही, मस्त सुसाट आपली गाडी एक सॉफ्ट चालली आहे. सो आता आपली जर्नी 10 वाजले आहेत मित्रांनो. मला वाटतं 7ला आम्ही घरात निघालो होतो. 3 तास झाले आहेत जर्नीला, अजून आपले 3 तास बाकी आहेत. सो फुली अशी सेफ आपली आजची जर्नी हो. मित्रांनो पहिल्यांदा आपली गाडी तिसऱ्या राज्यात, म्हणजे आपण प्रवास सुरू केला होता महाराष्ट्र राज्यात. आता ऑलमोस्ट आपण गोवा पार करून जे आता आपल्या समोर चौकी आहे ही कर्नाटक राज्यातली चौकी आहे. सो आता आपण आलो आहोत तिसऱ्या राज्यात. सो आजचा आपला हा प्रवास तिसऱ्या राज्यामध्ये. सो आतापर्यंतची 3 राज्य मी पहिल्यांदा मित्रांनो एका दिवसामध्ये ओलांडले आहेत. मस्त झाली आतापर्यंतची जर्नी. आता बोर्डही दिसला आपण वेलकम टू कर्नाटका. कर्नाटकामध्ये आपलं स्वागत झालेलं आहे आणि कर्नाटकामध्ये येतात NH66 सुद्धा असा भव्य दिव्य झालेला आहे. सो आता इथून पुढे मित्रांनो आपण कर्नाटक राज्यातलं NH66 किंवा कर्नाटक राज्यातले रस्ते हे अनुभवणार आहोत. आणि आता पावसामुळे कर्नाटक राज्यातलं निसर्गही बहरलं असेल. सो आपण या बहरलेल्या निसर्गाचाही आनंद घेणार आहोत. किंबहुना आता जे आपण बीच एखादा आपण सांगतो तर कर्नाटक राज्यातलं बीच असेल, गोवा राहायला मागे. सो आता आपण कर्नाटक राज्य एन्जॉय करूया. आणि कर्नाटकचं पहिलं गाव माझंही आहे. आता इथे सगळं कन्नडी लँग्वेज आपल्याला पाहायला भेटत आहे. आता आपलं डिस्टन्स मला वाटतं अजून 1-2 तासामध्ये आपण आपल्या स्पॉटवरती असतो. सो मित्रांनो आता आपण आहोत कर्नाटकातील काली नदीवरती आणि पलीकडे जर आपल्याला जे छोटे रेलिंग्स दिसत असतील सो तोच आता कारवारचा जो ब्रिज काली नदीवरचा जो चक्क 15 दिवस आधी मित्रांनो कोसळला. सो हा ब्रिजही मित्रांनो NH66 वरच आहे. सो NH66 मित्रांनो हा मला वाटतं आपल्या देशातला एक खूप मोठा चर्चेचा हायवे आहे. पण त्या ब्रिज जेव्हा कोसळला मित्रांनो तेव्हा एक चांगली गोष्ट आहे की देवांच्या सुदैवाने तिथे रात्रीच्या वेळेस 1-1.5च्या सुमारास काहीतरी तो ब्रिज कोसळला. आणि त्यावेळेला ह्याच्या जशी काय वाहतूक वगैरे त्या ब्रिजवरती नाही होती, फक्त एक ट्रक ड्रायव्हर होता. सो ह्याच्या जशी काही जीवितहानीही झालेली नाही देवाच्या कृपेने. सो NH66 मित्रांनो हा मला वाटतं खूप मोठा चर्चेचा म्हणजे म्हणतात ना एक थिसिस लिहू शकतो असा एक विषय आहे आपल्या देशामध्ये. सो आता आपणही आपली जर्नी या रस्त्यावरती थोडीशी सावधगिरीने चालू ठेवूया. सो मित्रांनो आता आपण आहोत कर्नाटका येथील वाखरला केली या घाटामध्ये. आणि या घाटाच्या जस्ट खालती आता तुम्हाला जर हा व्ह्यू दिसत असेल तर हे ट्रॅक जात आहे आणि किती लांबपर्यंत जमीनच आहे. आता त्याच्या बिलकुल उलट मित्रांनो जर ह्या डोंगराच्या जस्ट जर मी आधी त्या टोकापर्यंत जर मी गेलो तर तिकडे समुद्र आहे. आणि समुद्राच्या जस्ट या साईडला म्हणजे म्हणतात ना आता हे पूर्ण तर तुम्हाला ह्या टोकाला इथे दिसत असेल तर हलकंसं तिकडे समुद्र आहे. आणि इथे या साईडला ही एवढी मोठी जमीन आहे. सो हा एवढा फरक आहे, फक्त काही पावलांच्या अंतरावरती तिथे समुद्र आहे. आणि या साईडला आता पूर्ण ही भात शेती आहे. त्या भात शेतीच्या मधनं हे ट्रेनचं ट्रॅक जात आहे. आणि तिकडे जर तुम्हाला हलकंसं मला झूम करून दाखवता आलं तर ते जे पिवळ्या बोर्डचं तुम्हाला दिसत आहे तो स्टेशन आहे. काय भारी जमीन आहे यार. सो निसर्गाचं असं बहरलेलं रूप मित्रांनो आपल्याला पावसामध्ये अनुभवता येतो. सो थोडासा वेळ काढा आणि खरंच हे जग अनुभवा. खूप सही आहे. सो मित्रांनो मगाशी आता मी तिथे उभा होतो, तिकडनं आता पूर्ण तुम्हाला जमिनी भाग दाखवला आणि त्याच्या जस्ट मागे
हा आहे समुद्र. तो एकाच डोंगरावरनं आपल्याला दोन्ही दृश्य पाहायला भेटत आहेत. हे आहे निसर्गरम्य कर्नाटक. सो आता आपण आपला प्रवास सुरू करूया. ॲज युजल थोडासा उशीरच झाला आहे. आपण थांबत थांबत जात आहोत, एन्जॉय करत करत, स्पॉट बघत बघत. सो आपली जर्नी चालू करूया. सो मित्रांनो, पनवेल नंतर NH66 वरचा हा पहिला टोल आहे कर्नाटक राज्यामध्ये. म्हणजे गोवा राज्यामध्ये तुम्हाला NH66 ला एकही टोल नाही आहे. हा डायरेक्ट जो टोल लागतो हा आपल्याला कर्नाटकच्या पुढे आपल्याला आता हा टोल लागलेला आहे. सो बघू आता हा टोलची किंमत किती आहे ती. आणि इथे आपला टोल कट झालेला आहे 115 रुपयाचा. सो NH66 वरचा हा टोल मित्रांनो पहिला आपल्याला लागलेला आहे. माझ्या एवढ्या प्रवासामध्ये आता हा पहिला टोल मी भरलेला आहे. सो 115 रुपये ठीक आहे मित्रांनो. जो क्वालिटी कर्नाटक राज्यामध्ये या रस्त्याची आहे ती जवळजवळ जसा मुंबईमध्ये आपण जो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे ज्याला बोलतो त्या क्वालिटीचा मित्रांनो हा पूर्ण रोड आहे. रोडची क्वालिटी वगैरे मस्त आहे. आता इथे लेफ्ट साईडला आपल्याला प्रॉपर वॉशरूम वगैरे सगळे फॅसिलिटी गव्हर्नमेंटकडनं भेटत आहेत. सो ओव्हरऑल मित्रांनो जर रस्त्याला अशी क्वालिटी जर आपण देत असाल तर म्हणतात ना ठीक आहे 115 रुपये दिलेले काय वाटत नाही. कारण बऱ्यापैकी ताण वगैरे आपला वाचतो. समस्त आतापर्यंतचा रस्ता आपला हा खूप चांगला, खूप सही. सो आता आपली जर्नी कंटिन्यू करूया. लेट्स गो. सो मित्रांनो हे होतं हॉटेल जिथे आता आपण जेवलो. इथे साऊथ इंडियनमध्ये मित्रांनो जी ह्यांची रस्सम असते किंवा जो सांबार असतो त्याची चव खरंच खूप भारी होती. आणि हे आहे हॉटेलचं नाव मकारा विलेज. सो ही प्रॉपर्टी मित्रांनो आतमध्ये खूप मोठी आहे. बाकी आता इथे आतमध्ये हे लोक नॉनव्हेजसाठी वेगळंच जागा आहे. आणि प्रॉपर्टी मला वाटतं हळूहळू आता हे लोक रिडेव्हलप करत आहेत. तर जेवणाची चव मस्त होती. म्हणजे प्रॉपर म्हणतात नाही हॉटेलचं जेवण वगैरे असं होतं, असं खराब वगैरे आणि एकदम चांगलं वगैरे नाही. स्पेशली साऊथ इंडियामध्ये आल्याची फील मित्रांनो आता इथे झाली. तर मित्रांनो साऊथ इंडियामध्ये आल्याच्या आता इथे कुठेतरी फील झाली ती ह्याच्यावरनं की रस्सम आणि आपल्याला सांबार वगैरे भातासोबत खायला भेटलं तर त्याची चव मित्रांनो खरंच साऊथ इंडियामध्ये आणि तुम्ही आलात आणि तुम्ही रस्सम आणि सांबार नाही खाल्ला असं करू नका. सो आता आपले शेवटचे 60 किलोमीटर राहिल्यात. 1 तास दाखवत आहेत. सो आता आपली जर्नी कंटिन्यू. सो मित्रांनो आता आपण पाहत आहोत कर्नाटकातील ग्रामीण भागातील काही खेळ. सो जसं आपल्याकडे क्रिकेट हा आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागल्लीमध्ये आपल्याला पाहायला भेटतो तसं मित्रांनो आता इथे व्हॉलीबॉल आहे. सो याच्या आधी मित्रांनो मी एक व्हॉलीबॉलची स्पर्धा पाहिली. म्हणजे तिथेही पोरं व्हॉलीबॉल वगैरे खेळत होते. चिखलात खेळत नव्हते, आपल्या नॉर्मल ग्राउंडवरती खेळत होते. पण आता इथे मित्रांनो हे लोक चिखलामध्ये खेळत आहेत. आणि मला वाटतं हे प्रॉपर टुर्नामेंट टाईप स्पर्धा आहे मित्रांनो. इथे ट्रॉफीज वगैरे ठेवलेल्या आहे. तो प्रॉपर अनाऊन्समेंट म्हणजे म्हणतात ना कॉमेंट्री वगैरे होत आहे. सो थोड्या वेळ आता थांबूया मित्रांनो आणि मस्त या खेळाचा एक आनंद घेऊया. तेवढा ड्रायव्हिंगचा मला असा एक ब्रेक भेटेल आणि मस्त खेळ एन्जॉय करूया आणि मग आपली जर्नी कंटिन्यू करूया. ಖಾಲಿ ಜಾಗ ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಭಾರಿ ಪೈಪೋಟಿ ಎರಡು ತಂಡಗಳಲ್ಲಿ. ಉತ್ತಮವಾದ ಆಟ. ಎದ್ದು ಬಿದ್ದು ಚೆಂಡು ನೆಲದ ಸ್ಪರ್ಶವಾಗಲು ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಖಾಲಿ ಜಾಗ ಹುಡುಕುವ ಪ್ರಯತ್ನ ಸಫಲ ಜನ ಕಂಡುಕೊಳ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅಂಕಕ್ಕಾಗಿ ಭಾರಿ ಪೈಪೋಟಿ ಎರಡು ತಂಡಗಳಲ್ಲಿ. ಮೊದಲ ಅಂಕವನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದೆ ಈ ಬಾರಿ ಪುನಃ ವೈಫಲ್ಯತೆ. सो मित्रांनो आजचं आपलं दुसरं रिफिल. आता असं नाही की माझी गाडी रिझर्वला लागली आहे. गाडीमध्ये CNG आहे, 2 डॉट आहेत. पण CNGचं जसं मी दर राईडला माझं असतं की मी बोलतात ना शेवटच्या ड्रॉपपर्यंत मी कधी थांबत नाही. सो आता मी माझी गाडी रिफिल केलेली आहे. सो आता इथे कर्नाटक राज्यामध्ये आपण CNG भरत आहोत. 83 रुपीज CNG आहे. आता गोव्यापेक्षा 1 रुपये स्वस्त आहे.
सो गोव्यामध्ये आता मला पक्का आठवतं, पण मला वाटतं 86 रुपये वगैरे होतं. हां, एवढंच होतं मला वाटतं. सो बघू आता इथं आपलं किती रिफिल होतं. सो या काउंटरवरती आपण आलेलो आहोत. सो आता इकडनं मित्रांनो मुरुडेश्वर हे फक्त 30 किलोमीटर आहे. शेवटचं आपलं 30 किलोमीटर आणि नशीब CNG आपल्याला भेटलेलं आहे. सो आता इकडनं मित्रांनो परत गोव्याला जिथे मला CNG भेटलं तिथपर्यंत तरी मी आरामात जाऊ शकतो. तर मित्रांनो आपलं रिफिलिंग झालेलं आहे आणि आपली जर्नी रिझ्यूम. चला चला पटपट पटपट. सो मित्रांनो आजच्या आपल्या ड्राईव्ह मध्ये मी आता जवळजवळ 200 किलोमीटर पार करून आलो आहे. पण एवढा पाऊस मला आता कुठे भेटला नाही आणि शेवटच्या 20 किलोमीटर मध्ये मित्रांनो धुवाधार पाऊस आहे इथे मुरुडेश्वर मध्ये. धुवाधार म्हणजे एकदम बोलतात ना, फुल धुवाधार पाऊस भेटलेला आहे. होपफुली आपल्याला मुरुडेश्वरला आता जिथे आपण ऍक्च्युअली आपल्याला आता दर्शन घ्यायचं तिथे एवढा पाऊस न भेटो आणि आपले दर्शन चांगले हो. आता हा सध्या तरी मला वारा पाऊस वाटत आहे, त्यामुळे हा पाऊस एवढा काही राहील असं वाटत नाही. बघू, पण हा सगळ्यात जास्त फुल प्रेशरवाला पाऊस एवढ्या आजच्या आपल्या ड्राईव्ह मध्ये आपला भेटलेला आहे. आता आपण थोड्या वेळात स्पॉटवर. सो मित्रांनो आपण मुख्य कमानीपाशी काय लिहिलं तिथे, महादोरबार श्री मुरुडेश्वर क्षेत्र. आपण आलेलो आहोत महादेवांच्या नगरीत मुरुडेश्वर इथे आलेलो आहोत. मित्रांनो आपलं आगमन झालेलं आहे आणि इथे आता पुढे आपल्याला पाठी आहे मुरुडेश्वर 2 किलोमीटर. सो आज इथे पाहून तरी मित्रांनो गर्दी आहे असं वाटत नाहीये. असं थोडीशी गर्दी कमी असल्याने तुला एक मनसोक्त दर्शन आपल्याला घेता येईल. आणि पाऊसही थोडासा आहे, थोडंच आपल्याला इथे आता भिजावं लागणार आहे. 2 किलोमीटर राहिलेत मित्रांनो आणि वाजले आहेत 1:30. 7 वाजता आम्ही घरात निघालो होतो. सो प्रॉपर 6 तास लागले. मध्ये अर्धा तास आपण चहा पाण्याचा ब्रेक वगैरे घेऊ शकतो. सो मित्रांनो ह्याला म्हणतात रस्ता, की प्रॉपर म्हणतात ना 6 तास एकदम चांगले सुका ड्राईव्ह करता व गेले. मजा आली आजच्या ड्राईव्हला. सो आता आपण भेटूया डायरेक्ट देवळाकडे. लेट्स गो. मग मित्रांनो पावसात भिजणारी महादेवाची भव्य मूर्ती दिसली का? दिसली का मूर्ती? आपल्याला पण दिसत नाही का? गाडी लावू का इथेच? काय पार्किंग काय असेल तर देऊया ना 50-100 रुपये. काय बोलताय? हो, किरकिर कशाला पाहिजे. आहेत का पैसे? सुट्टे जाणं असतं. सो मित्रांनो मंदिर सध्या बंद आहे. 1 तास दुपारचं 1 तास बंद आहे. पण आता ही भव्य मूर्ती हे चालू आहे. तो जोपर्यंत मंदिर बंद आहे तोपर्यंत आपण आता इथे आलो आहोत दर्शनाला. तोपर्यंत मोठ्या बाबांचे दर्शन घेऊ आणि मग आपण खाली तिकडे मंदिरात जाऊ. सो आता हे भव्य महादेव सो मित्रांनो आता आपण जिथे आहोत, सो आता जी मूर्ती आपण महादेवाची भव्य मूर्ती पाहिली त्याच्या बेसच्या आतमध्ये मित्रांनो आता आपण आहोत आणि इथे मुरुडेश्वर महादेवाची कथा आपल्याला सांगण्यात येत आहे या प्रदर्शनामार्फत, या चित्रीकरणामार्फत. सो ज्यांना ही स्टोरी माहिती नाही आहे त्यांना मी थोडक्यात ही स्टोरी सांगतो. सो मुरुडेश्वराची स्टोरी ही रावणाशी कनेक्टेड आहे आणि रावण हे महादेवाचे किती मोठे भक्त होते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. सो रावणाला मित्रांनो महादेव हे कायमस्वरूपी लंकेत घेऊन जायचे होते त्याच्या घरी. त्यासाठी त्यांनी महादेवाची खूप मोठी तपस्याही केली आणि त्या तपस्येचं फल म्हणून महादेवांनी आपलं आत्मलिंग रावणाला दिलं.
पण आत्मलिंग दिल्यानंतर महादेवांनी एक अट दिली की तू लंकेला नेईपर्यंत किंवा तुला जिथे स्थापित करायचं तिथे जाईपर्यंत ही आत्मलिंग तू जमिनीवरती ठेवायची नाही. एकदा जर तू जमिनीवर ठेवलीस तर मी तिथेच कायमस्वरूपी स्थापन होणार. आणि हे सगळं जेव्हा गणपती बाप्पांना किंवा इतर देवांना कळलं तेव्हा तिने अतिशय म्हणजे म्हणतात ना चाणक्य नीतीने किंवा एक बोलतात ना युक्तीने ती जी आत्मलिंग आहे ती धर्तीवरती गोकर्णा इथे ठेवली. आणि जेव्हा रावणाला हे कळलं तेव्हा रावण खरंच भडकला आणि त्यांनी ती आत्मलिंग उचलण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे काही तुकडे झाले. सो त्याचे तुकडे मित्रांनो 4 जागेवरती पडले. त्यातील एक जागा म्हणजे मुरुडेश्वर आहे. आणि अशा अजून 3 आपल्याला महादेवाचे लिंग पाहायला भेटतात. आणि जिथे ती आत्मलिंग आहे ते महाबलेश्वर, गोकर्णाचं महाबलेश्वर आहे मित्रांनो. तिथे आज जायचा माझा प्लॅन होता पण मला जाता नाही आलं एका दिवसामध्ये मित्रांनो, कारण तेवढीशी सुट्टी नाही आहे. आता परत मला एका दिवसाचा ब्रेक घेऊन मुंबईचाही प्रवास करायचा आहे. सो तो आपण कंटेंट मित्रांनो परत कधी चॅनलवरती नक्की आणू. सो ही कथा मित्रांनो खूप भारी आहे. जर मुरुडेश्वरला आपण आलात सो दुपारच्या वेळेस हे परिसर बंद असतं, त्यामुळे थोडंसं थांबा आणि ह्या सगळ्या गोष्टीचा नक्की अनुभव घ्या. आणि या प्रदर्शनाच्या शेवटी मित्रांनो ते आत्मलिंगचे तुकडे कुठे कुठे पडले, मुरुडेश्वर त्या व्यतिरिक्त ते तुकडे कुठे कुठे पडले त्याची माहितीही आपल्याला पाहायला भेटते. सो एकंदरीत मित्रांनो हे प्रदर्शन खूप भारी आणि खूप मस्त आहे. सो मित्रांनो ही आहे मूर्ती, मुरुडेश्वराची मोठी मूर्ती. आणि त्याच्या शेजारी मित्रांनो हे रथ ठेवलं आहे. आता या रथाबद्दलची माहिती जर इथे आपण या फळकावरती वाचली तर महातोबारा श्री मुरुडेश्वर मंदिर का यह ब्रह्मरथ 400 साल से भी अधिक पुराना है और अंतिम बार 19/1/2021 को मुरुडेश्वर मंदिर के वार्षिक रथोत्सव के अवसर पर उसे उपयोग किया गया. सो मित्रांनो 400 वर्ष जुना हा रथ आहे. म्हणजे महाराजांच्या काळातला किंबहुना त्याच्याही आधीच्या काळातला मित्रांनो हा रथ आहे. सो त्यावेळेला किंबहुना या रथयात्रामध्ये महाराज आले असतील किंवा महाराजांचे बोलतात ना एक निकटवर्तीय तरी या रथयात्रेला आले असतील, त्यांनी हे रथ पाहिलं असेल. सो हे इतकं जुनं एक कलाकृती इथे मित्रांनो आपल्याला रथयात्रेमध्ये पाहायला भेटत आहे मुरुडेश्वरमध्ये. सो ही खरंच खूप भारी आणि त्याच्यावरती जी डिटेलिंग आहे, प्रत्येक कोणामध्ये देवांची डिटेलिंग आहे व त्याचे टायर मित्रांनो. आणि पूर्ण जे आता तिथे जवळ जायला अलाउड नाही आहे, पण एकंदरीत हे 400 वर्ष जुनं कन्स्ट्रक्शन आहे आणि फार भारी आहे. म्हणजे ते जतन करून ठेवलं आहे हेच बरं आहे. त्याला काचीमध्ये वगैरे संग्रह करून ठेवायला पाहिजे आणि ती खरंच इतकी चांगली गोष्ट आहे. सो मित्रांनो मंदिर उघडायला अजून थोडासा अवकाश आहे. सो आता थोड्या वेळ आपल्याकडे इन्स्टा 360 आहे. सो आता इन्स्टा 360 मधनं मस्त आता या महादेव बाबांच्या मोठ्या मूर्तीचे एक आगळे वेगळे व्ह्यूज आणि अँगल्स आपण एन्जॉय करूया. सो मित्रांनो आता हळूहळू मंदिर उघडत आहे आणि आता आपण जिथे आहोत हे
ती मोठी महादेवाची मूर्ती आहे त्याच्या बरोबर मध्यस्थानी मित्रांनो यांनी खालती एक पिंड ठेवलेली आहे महादेवाची. सो हे मेन मंदिर नाही आहे मित्रांनो, मेन मंदिर आता खालती आहे, मंदिर उघडलं आहे. सो चला आता आपण जाऊया मेन मंदिरामध्ये. ते कॅमेरा कितपत अलाउड आहे मला माहिती नाही, पण आता आपण जाऊ आणि महादेव मुरुडेश्वर महादेवाचे दर्शन घेऊ. सो मित्रांनो आता आपण मंदिराच्या आतमध्ये आलो आहोत. सो आतमध्ये कॅमेरा अलाउड असेल असं मला अजिबात वाटत नाही. सो आता आपण जाऊया आणि महादेवाचे दर्शन घेऊया. हर हर महादेव. सो मित्रांनो मुरुडेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन जस्ट आम्ही बाहेर आलो आहे. सो मंदिर परिसराचा मित्रांनो ॲक्च्युअल गाभाऱ्यातला जो ऑरा आहे तो खरंच खूप भारी व मस्त आहे मित्रांनो. म्हणजे 6 तास इथपर्यंत ड्राईव्ह करून येणं खरंच खूप बरं वाटलं. म्हणजे बोलतात ना मन शांत झालं. सो थोड्या वेळ मित्रांनो आता मी या सगळ्या परिसराचा मनसोक्त एक ना आनंद घेतो, एन्जॉय घेतो. रेकॉर्डिंग न करता मोबाईल साईडला ठेवून मी थोड्या वेळ या परिसराचा मस्त आनंद घेतो आणि मग तुमच्याशी थोडंसं बोल. नमस्कार मित्रांनो. तर आता मुरुडेश्वर इथे आपले दर्शन पूर्ण झालेले आहेत. आजचे दर्शन मस्त झाले. गर्दी नाही भेटली, मुख्यतः येताना पाऊस भेटला पण त्यानंतर पाऊसही नाही भेटला. सो इथे यायचा एक खूप चांगला अनुभव मित्रांनो मी माझ्यासोबत घेऊन जात आहे. खूप सही होतं मंदिर परिसरही, त्याचं वातावरण व एकंदरीत ॲम्बियन्स वगैरे खूप सही होतं. खूप मजा आली आजच्या या प्रवासामध्ये. आता माझी परतीची जर्नी चालू झालेली आहे. सो इथे मित्रांनो मला यायला 6 तास लागले आणि आता जातानाही मला वाटतं तेवढेच वाजणार आहेत. सो आता जाताना घोडावड्याला मला वाटतं मला रात्री 11 वगैरे वाजणार आहेत. सो आता जातानाचा प्रवास थोडासा माझा सुसाट म्हणजे म्हणत ना मी व्लॉगिंग वगैरे न करता डायरेक्ट नॉनस्टॉप जाणार आहे. सो मित्रांनो आतापर्यंतच्या ब्लॉगमध्ये तुम्ही कनेक्ट केल्याबद्दल, आतापर्यंत चॅनलला जे काय तुम्ही प्रेम दिलंय, तुमचा प्रतिसाद दिलाय व तुमची एक आवड दिली त्याच्यासाठी आपलं मनापासून खरंच खूप खूप धन्यवाद. इथून पुढे सुद्धा चॅनलवरती असंच मस्त मस्त मनोरंजक कंटेंट आपण आणणार आहोत. सो चॅनलसाठी कनेक्ट केल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार. थँक्यू. सो मित्रांनो आपण आलो आहोत आपल्या व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आणि अतिमहत्त्वाच्या भागामध्ये, ते म्हणजे आपल्या खर्चाच्या पाठीवरती. सो आजचा जो आपला प्रवास होता हा होता कोकण ते मुरुडेश्वर मित्रांनो. सो आजच्या प्रवासाचं मित्रांनो एकूण अंतर जर मी म्हटलं तर एका साईडचं माझं अंतर होतं जवळजवळ 260 किलोमीटर मित्रांनो. म्हणजे कोकण, तळ कोकण, होडावड ते मुरुडेश्वर इथे. सो आज मित्रांनो मी गोकर्ण वगैरे असं बाकी इतर काही मी डिस्टन्स नाही केलं. फक्त मी कोकण ते मुरुडेश्वर आणि मुरुडेश्वर ते कोकण सो जाऊन येऊन मित्रांनो जर एकूण माझा डिस्टन्स पकडलं तर अराऊंड 510 ते 520 किलोमीटरचा अराऊंडचा माझा डिस्टन्स आहे मित्रांनो. सो त्यासाठी आता आपण सुरू करूया टोलवरनं. सो मित्रांनो मला कर्नाटक राज्यामध्येच 2 टोल भेटले. गोव्यामध्ये अजिबात मला NH66 वरती एकही टोल नाही भेटला. आणि गोवा राज्यातला NH66 मित्रांनो शहरातला असो, मुख्य हायवे असो, तिथे 2 केबल ब्रिज होते. एवढं सगळं असून तो एवढा छोटा राज्य एवढ्या सगळ्या सुविधा देऊ शकतो मित्रांनो. गोवा राज्याचं आणि गोवा राज्य सरकारचं खरंच कौतुक करावं तितकं कमी आहे. म्हणजे महाराष्ट्रासारख्या भल्या मोठ्या राज्याला किंवा महाराष्ट्रासारख्या राज्य मंडळाला मित्रांनो हे गोव्यासारख्या छोट्या राज्यांकडनं शिकण्यासारखं बरंच आहे. सो मित्रांनो मला फक्त कर्नाटकला 2 टोल भेटले आणि कर्नाटकच्या टोलमध्ये सुद्धा मित्रांनो एक मला नवलाईची गोष्ट अशी जाणवली की परत येताना मित्रांनो मला टोल जे होते ते अर्धे लागले. म्हणजे मी ह्यावेळीची जर्नी जी माझी होती ती आय थिंक मी 3-4 तासाच्या आत केली, त्यामुळे किंबहुना असं असेल. पण मुंबईला मित्रांनो मला असं कधी जाणवलं नाही किंवा जवळपास तरी असं कधी जाणवलं नाही. बाकी जर मी आता इतर पुढच्या प्रवासामध्ये जर मला असं कधी जाणवलं तर ते मी नक्की आपल्याला सांगेन. पण हा जो माझा अनुभव होता की येताना मला अर्धेच पैसे द्यावे लागले. सो हा अनुभव कर्नाटकमधला टोलच्या बाबतीतला खरंच सही होता. सो टोलचा खर्च मित्रांनो माझा 335 रुपये झाला. डिस्टन्स म्हणायचं तर जवळजवळ 520 किलोमीटरसाठी 335 रुपये आपण टोल दिलेला आहे. CNG मित्रांनो मी गोव्यामध्ये भरलं होतं, त्याच्यानंतर मी कर्नाटकमध्ये भरलं आणि परत जे तिसरं रिफिल जे मित्रांनो मी गोव्यामध्ये केलं ते माझी गाडी घरपर्यंत गेली असती. पण मी तसं म्हणतो ना की CNGचं असं असतं ना की मित्रांनो तुमची गाडी खाली झाली की तुम्ही पंपवरती जात नाही, तुम्हाला पंप दिसला की तुम्ही गाडी रिफिल करून घेता. सो त्या अनुषंगाने मित्रांनो मी CNGचं रिफिल केलं होतं. कारण गावामध्ये आपण छोटंसं इथे तिथे फिरत असतो सामान वगैरे घ्यायला
आणि मला मुंबईलाही यायचं होतं. तर मी म्हणतात ना एकदम कट टू कट ठेवता CNGचं रिफिल ठेवलं होतं. सो CNGचा जर मी एकूण खर्च पकडला तर 2029 रुपये मित्रांनो माझा खर्च झाला. खाण्यापिण्याचा खर्च जो माझा भाव होता त्याने थोडासा माझा तो खर्च उचलला व इतरही जो किरकोळ खर्च होता तो माझ्या भावाने थोडासा घेतला, त्यामुळे तो मी इथे जोडत नाहीये. सो खाण्यापिण्याचा मित्रांनो अंदाजे 300-350 रुपये खर्च झाला. फक्त माझ्या हिस्स्यातला, माझ्या भावाच्या इथलाचा तो खर्च वेगळा होता. तो त्याला मी हिशोब विचारलाय नाही, बरं नाही दिसत. सो माझ्या खिशातल्या मित्रांनो या जर्नीला मी सांगतो 2700 रुपये मित्रांनो मला एका दिवसामध्ये गोकर्णाला जाऊन येऊन झाले. सो प्रवास खूप सुखकर झाला मित्रांनो. म्हणजे बघतात ना टोलही नाही होता, रस्ताही खरंच अप्रतिम होता. म्हणजे सिनरी व्ह्यूज बघायला भेटले, महादेवांचे दर्शन झाले. खूप सही प्रवास होता. सो मित्रांनो आपल्याला जर हा कंटेंट आवडला असेल, आपण आतापर्यंत मित्रांनो खरंच मला खूप चांगलं प्रेम दिलंय. मी जे काय मेहनत करत आहे त्याला आपली खरंच मला एक चांगलं प्रतिसाद व आपलं एक म्हणत नाही प्रेम मित्रांनो मला भेटत आहे. त्यासाठी आपलं खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. आता काही दिवसामध्ये गणपती बाप्पा येणार आहे. तो गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांना सद्बुद्धी देव, सुखी ठेव, आनंदी ठेव, आपल्या घरांमध्ये भरभराट ठेव, आपल्या घरातली सगळी रोगराई गणपती बाप्पा दूर करो आणि आपल्याला सुखी आनंदी ठेव हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना. सो एकदम मनापासून होऊन जाऊ दे. गणपती बाप्पा मोरया.